नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गुन्हेगारी सत्य। आणि आजची ही कथा कोणतीही जुनी फाईल नाही, कोणताही बंद झालेला केस नाही। ही कथा आहे आजच्या भारताची, जिथे दिवसा ढवळ्या लोकांच्या गर्दीत एका वरिष्ठ राजकीय नेत्याची हत्या केली जाते। कल्पना करा, नमाज संपते, लोक मशिदीबाहेर येतात आणि तेवढ्यात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला होतो। तो व्यक्ती कुठलाही सामान्य माणूस नव्हता, तो होता महाराष्ट्र काँग्रेसचा उपाध्यक्ष। आज आपण बोलणार आहोत अकोला मर्डर केसबद्दल, जिथे प्रश्न फक्त कोण मारलं तेवढाच नाही, तर का मारलं हा देखील आहे। आणि हा खून फक्त वैयक्तिक वैरातून झाला होता का, की यामागे काही वेगळंच कारण होतं? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी जे प्रश्न उभे राहतात ते तुम्हाला विचार करायला भाग पाडतील। हिदायतुल्ला बारकतुल्ला पटेल, वय सुमारे 66 वर्षे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष। अकोला जिल्ह्यातील राजकारणात एक ओळखीचं वजनदार नाव। ते असे नेते होते जे फक्त निवडणुकीपुरते मर्यादित नव्हते, तर सहकारी संस्था, स्थानिक वाद आणि तळागाळातील राजकारणात सक्रिय भूमिका बजावत होते। काही लोक त्यांना पसंत करत होते, काही लोक त्यांना घाबरत होते आणि काही लोक त्यांचा तिरस्कार करत होते। हीच नफरत शेवटी त्यांच्या मृत्यूचं कारण ठरली। तारीख होती 6 जानेवारी, ठिकाण होतं मोहोला गाव, अकोला जिल्हा, महाराष्ट्र। दुपारची वेळ होती। हिदायतुल्ला पटेल मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गेले होते। नमाज संपली, लोक बाहेर येऊ लागले। सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं, पण जसं पटेल मशिदीबाहेर आले तसाच गर्दीतून एक तरुण पुढे आला। कोणालाही कल्पना नव्हती की पुढचे काही सेकंद इतिहास बनणार होते। अचानक वाद झाला, मग चाकू निघाला आणि थेट हल्ला। गळ्यावर वार, छातीवर वार, एकामागोमाग एक। पटेल जमिनीवर कोसळले। लोक किंचाळू लागले, काही लोक पळाले, काही मदतीसाठी धावले। खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता। लोकांनी तात्काळ पटेल यांना उचलून अकोट येथील एका खाजगी रुग्णालयात नेलं। डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले, त्यांना मध्ये दाखल करण्यात आलं, पण त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती। काही तासांनंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं। संपूर्ण रात्र डॉक्टरांची टीम झुंज देत होती, पण 7 जानेवारीच्या सकाळी हिदायतुल्ला पटेल यांचा मृत्यू झाला। संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली होती। ही हत्या मशिदीबाहेर झाली होती, जे अत्यंत संवेदनशील ठिकाण मानलं जातं। पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली। अनेक पोलीस पथकं तयार करण्यात आली। फुटेज तपासण्यात आले, मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात आलं। अवघ्या काही तासांत पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं। त्याचं नाव होतं उबेद खान, जो रजिक खान या नावानेही ओळखला जातो। वय फक्त 22 वर्षे, त्याच परिसरात राहणारा। चौकशीत त्याने हल्ला केल्याची कबुली दिली, पण प्रश्न होता, त्याने असं का केलं? पोलिसांच्या मते हा अचानक घडलेला हल्ला नव्हता, हा जुन्या वैराचा परिणाम होता। तपासात समोर आलं की आरोपी आणि पटेल यांच्यात आधीपासून वाद सुरू होता। काही स्थानिक प्रश्नांवरून तणाव निर्माण झाला होता। आरोपीला असं वाटत होतं की पटेल यांनी त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबासोबत
अन्याय केला होता. पोलिसांचं म्हणणं आहे की या हत्येमागे कोणताही मोठा राजकीय किंवा सांप्रदायिक कट आत्तापर्यंत सिद्ध झालेला नाही. पण इथूनच कथेने आणखी प्रश्न निर्माण केले. जर ही फक्त वैयक्तिक दुश्मनी होती तर हल्ला मशिदीबाहेरच का? एक 22 वर्षांचा मुलगा इतकी मोठी हत्या एकट्याने करू शकतो का? कोणीतरी त्याला चिथावलं होतं का? निवडणुकीच्या वातावरणाचा याच्याशी काही संबंध आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून तपासात आहेत. हत्येनंतर संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली. अफवांवर नियंत्रण ठेवण्यात आलं. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. कारण जेव्हा एक वरिष्ठ नेता सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नाही, तेव्हा सामान्य माणूस कसा सुरक्षित राहणार? भारतामध्ये राजकारण आणि हिंसा समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण प्रश्न असा आहे, आपण हे सगळं सामान्य मानू लागलो आहोत का? आज चाकू चालतो, उद्या बंदूक चालेल, आणि मग आपण म्हणू हा तर वैयक्तिक वाद होता. हिदायतुल्ला पटेल आता या जगात नाही, पण त्यांनी मागे अनेक प्रश्नांची यादी सोडली आहे. खरं समोर येईल का? संपूर्ण कट उघडकीस येईल का? की हा केसही फाईलमध्येच दडपला जाईल? हे काळच सांगेल. मित्रांनो, ट्रू क्राईम म्हणजे फक्त गुन्ह्याची कथा नसते, तो समाजाचा आरसा असतो. जर तुम्हाला वाटत असेल की या प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न बाकी आहेत, तर खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच सत्य आणि जमिनीवरील कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सत्य जिवंत ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मी पुन्हा भेटेन अजून एका सत्य घटनेसोबत. जय हिंद.